नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे नसरापूर प्रकरणी 1000 पानांचं दोषारोप पत्र आता या सगळ्या प्रकरणी दाखल करण्यात आलेलं आहे. अवघ्या 15 दिवसात पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास पूर्ण करण्यात आलाय. पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. नसरापूर प्रकरणी 1000 पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आलेलं आहे. तर नसरापूर मधील नराधम भीमराव कांबळेनं चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती आणि यानंतर संपूर्ण राज्यभरातून या सगळ्या प्रकरणी संतापाची मोठी लाट पसरली होती. आता याच सगळ्या प्रकरणानंतर पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आल्याची माहिती समोर येते. नसरापूर प्रकरणी 1000 पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणी म्हणावी लागेल. अवघ्या 15 दिवसात पुणे ग्रामीण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास हा पूर्ण करण्यात आलेला आहे. आता आरोपी भीमराव कांबळेवर पुढील कारवाई कशा पद्धतीनं होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नसरापूर प्रकरणी 1000 पानांचं दोषारोप पत्र हे दाखल करण्यात आलेलं आहे. पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आल्याची माहिती ही समोर येते. तर पॉक्सो न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आल्याची माहिती ही समोर येते.